हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकाड शिकम मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं आयसोमेट्रिक पार्ट. आयसोमेट्रिक पार्ट बनवायचं असेल तर त्यासाठी काय काय सेटिंग्स आपल्याला कराव्या लागतात. तर आज हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत त्याचा एक एक्झरसाइज, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सर्कल कसे बनवले जातात त्या रिलेटेड आपण पाहणार आहेत. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ओके, तर इथे स्क्रीनवरती एक पाहू शकता, एक ड्रॉइंग आपल्याकडे आहे. असंच एक ड्रॉइंग आपल्याला बनवायचं आहे, तर ते आपण कशा पद्धतीनं बनवू शकतो तर याबद्दल आपण डिस्कस करूयात. ओके, तर हा मागचा पोर्शन जो आहे दिस वन, ज्या ठिकाणी माझा कर्सर दिसतोय, तर तो कसा बनवता येतो. तर इनिशियली आपल्याला सेटिंग चेंज करावे लागतील. आता मी सांगितलं होतं सेटिंग कशा कशा चेंज करतो आपण. ओके, तर सेटिंग चेंज करण्यासाठी इनिशियली आपल्याला टाईप करावं लागतं डी एस टाईप करून डी एस सेटिंगमध्ये आपल्याला कमांड्स असतात. जसं की इथे ऑब्जेक्ट स्नॅपमध्ये आपल्याला आयसोमेट्रिक स्नॅप सिलेक्ट करायचं आहे, आणि त्यानंतर काय सांगितलं होतं, पोलर ट्रॅकिंग ऑन करायचं आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये अँगल हा 30 डिग्रीचा आपल्याकडे अवेलेबल असायला पाहिजे. ओके, तर असं आपण बनवलं होतं. आता याच याच्यामध्ये आपण काय करणार आहेत, आपला एक ड्रॉइंग क्रिएट करणार आहेत हा वाला. तर इनिशियली स्टार्टिंग मी या पॉईंटपासून करतोय दिस. ओके, तर इथून आपण बनवतोय 100 प्लस 114. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक अ लाईन. इकडे बघू शकता अँगल प्रॉपर आहे 100 व्हर्टिकली 114. देन आपल्याला तिकडे त्यांनी रेडियस वगैरे दिलेलं आहे का, त्याचं त्या सर्कलचं रेडियस दिलेलं आहे, बघू शकता 35 रेडियस. म्हणजे त्याचा डायमीटर किती होईल, 70 mm होईल. तर एक 70 mm ची इथे एक मी लाईन ड्रॉ केली आहे. ठीक आहे, काय केली आहे, 70 mm ची इकडे एक लाईन ड्रॉ केली आहे. परत इकडे 150चा अँगलवरती परत आपण काय बनवणार आहे, त्याचं थिकनेस आहे 14 mm, जी की आपल्याला इथे पाहायला मिळते दिस वन 1414. परत इकडे आपण काय करणार, 70 करणार आहे. आता इकडे लक्षात ठेवा हा टोटल 114 होता, राईट. 114च्या अर्ध किती येईल आपल्याला, सॉरी 114च्या हाफ नाही आहे, 114 मधनं 14 आपण मायनस करणार आहेत, कारण लाईन आपल्याला इथपर्यंत आणायची आहे. तर 114चं 100, 114 मधनं 14 मायनस केला 100. परत आता हा 100 होता, 100 मधनं पण 14 मायनस करा, दॅट इज किती येतो, 86 येतो. तर 86 डिस्टन्स, आणि इथे हा एक्झॅक्ट मॅच झाला पाहिजे, तर मॅच होतोय आपला, बघू शकता. ठीक आहे, तर असं आपण त्याला बनवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हा सर्कल बनवायचा आहे. काय बनवायचं आहे, सर्कल. तर सर्कल आपण कसा बनवतो, काल पण मी सांगितलं होतं, परत आज पण सांगतोय. ओके, परत आज पण सांगतो की याच्यामध्ये हा सर्कल कसा बनवला जातो. तर त्यासाठी आपल्याला सर्कल बनवायचा आहे इलिप्स कमांडद्वारे, कारण आपण आयसो सर्कल बनवावा लागतो. इथं नॉर्मल सर्कल आपला यूज होत नाही. तर इथं ॲक्सिस एंड कमांड घेतली आहे, आयसो सर्कल सिलेक्ट केला आहे. पण आयसो सर्कल डायरेक्ट ड्रॉ करता येईल का, डायरेक्ट ड्रॉ करता येईल का, नाही आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्याचं सेंटर कॅल्क्युलेट करावं लागेल. आता याचं रेडियस किती दिलं, 35. तर ही पण लाईन आपल्याला डाऊनवर्ड 35 वरती आणावं लागेल, आणि ही पण लाईन आपल्याला लेफ्ट हँड साईडला आपल्या 35 mm वरती कॉपी करावी लागेल. सो कॉपी कमांड, सिलेक्ट धिस वन, एंटर. डाऊनवर्ड पाहिजे आपल्याला 35, आणि राईट हँड साईडला पण आपल्याला काय पाहिजे, 35. कॉपी. आता 35 का घेतलं, कारण इथे आपल्याला रेडियस दिलेली आहे म्हणून घेतलं. झूम करून दाखवतोय, दिस इज अ रेडियस ऑफ 35. बघू शकता आपल्याला हा वरचा पोर्शन बनवायचा आहे. ठीक आहे, तर इथे आपण बघू शकता याला थोडंसं मूव करतोय वरती, थोडंसं मूव करतोय. एम एंटर. या ऑब्जेक्टद्वारे थोडंसं आपण याला मूव करून घेऊयात, इथे बघू शकता. त्यानंतर आपण कुठे जाणार आहेत, इलिप्समध्ये ॲक्सिस एंड कमांड, त्यानंतर आयसो सर्कल कमांड लाईनमधनं आपण आयसो सर्कल नावाची कमांड सिलेक्ट केली आहे इथे. आता हा येतोय का बरोबर, येत नसेल तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं F5
प्लेन चेंज करायचं असेल तर. पण हा आपला बरोबर येतोय 35 रेडियसचा, डेफिनेटली येतोय, नथिंग. बरोबर आहे. इथे आपण 35 रेडियसचा काय केलं आहे, इथे जनरेट केलेला आहे. परत हा मागचा पोर्शन परत तुम्ही इकडनं लाईन घेऊ शकता जी 90 डिग्रीवरती आहे आणि आपल्याला डिस्टन्स त्याचं 100 mm टाकता येईल. असं काही नाही आहे की नंतर आपण त्याला बनवू शकतो, नंतर पण बनवता येईल, कारण हा पोर्शन आपल्याला पहिल्यांदा बनवून घ्यायचा होता म्हणून मी बनवून घेतलाय. त्यानंतर आता हाच सर्कल मागे 14 mm नी आहे, पण तो हाफ सर्कल दिसतोय कारण आपण ड्रॉ करतोय आयसोमेट्रिक कंपोनंट. लक्षात ठेवा, वी आर ड्रॉइंग अ आयसोमेट्रिक कंपोनंट, आणि आयसोमेट्रिक मध्ये आपण डायरेक्टली काय करतो, कॉपी करतो. तुम्ही अर्धा सर्कल पण ठेवून त्याला कॉपी करू शकता. तर मी याला काय करतोय, पहिलं ट्रिम करून घेतोय. तर TR एंटर, अनवॉन्टेड पोर्शन मी ट्रिम करणार आहे. इथे याला सिलेक्ट करा आणि याला इथे कॉपी करा. किती mm नी, तर 14 mm नी. अँगल आपला प्रॉपर आला पाहिजे, लक्षात ठेवा. अँगल हा 30 डिग्रीच्या आतमध्येच आला पाहिजे. ओके, 30 डिग्रीमध्ये. आणि डिस्टन्स द्या 14 mm. इथे बघू शकता हा एक्झॅक्ट जनरेट झालेला आहे. आणि इकडनं याला जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला. हा असा हा पॉइंट आपल्याला इथे इथे असं टँजन्स यायला पाहिजे बघा. या टँजंट पॉइंटला तो जॉईन करून घ्यायचा आहे. अनवॉन्टेड पोर्शन्स मागचा आपल्याला ट्रिम करायचं आहे. जेवढं काही आपण ड्रॉ केलं होतं ते सर्व आता ट्रिम होणार आहे, लक्षात असू द्या. तर हे आपण ट्रिम करूयात, यालाही ट्रिम करूयात, यालाही ट्रिम करूयात. सॉरी, आय थिंक पॉइंट कुठेतरी चुकीचा झालाय, तो एक्झॅक्ट आपल्याला घ्यायचा होता ट्रिम. तर हे सर्व काय करा, या लाईन्स डिलीट करूयात, यालाही डिलीट करूयात, यालाही डिलीट करूयात. हा आपल्याला ट्रिम करायचा आहे, हा पण ट्रिम करायचा आहे. इकडचा पोर्शन ट्रिम करायचा आहे, हा पण ट्रिम करायचा आहे. एस्केप करा आणि हा ट्रिम करा किंवा डिलीट करा, दॅट्स इट. परत इकडचाही पोर्शन आपल्याला ट्रिम करायचा आहे. या दोन लाईन्स. आता इथे आपल्याला टँजन्सी मध्ये कसं आहे, इथे पण आपला टँजंट पॉइंट येतोय बघा. इकडचा टँजंट पॉइंट आपल्याला याच्या टँजंट पॉइंटला काय करायचं, आपल्याला जॉईन करायचं आहे. लास्ट टाइम आपलं चुकलं होतं कारण आपण त्याचा पॉइंट थोडासा चुकीचा घेतला होता. इथे पहा, तो एक्झॅक्ट जॉईन होताना दिसतोय. इथे झूम जर केलात तर इथे बघू शकता. अशा पद्धतीने आपण काय करतो, याला जॉईन करतोय. इथे जॉईन करा. ओके, ट्रिम पॉइंट आपले चुकीचे येत आहेत, तर त्यामुळे रॅन्डमली आपण त्याचे क्वाड्रंट पॉइंट घेतलेत. ठीक आहे. आता पहा, आता एक्झॅक्ट दिसतोय आपल्याला पोर्शन. टँजंट पॉइंट घेऊ नका, त्याचे पॉइंट घेताना हा एक क्वाड्रंट पॉइंट घ्या. जसं की आता याचं हे असे पॉइंट मी जॉईन केलेत, लक्षात घ्या. ओके, टँजंट पॉइंट घेऊ नका, टँजंट पॉइंट चुकतायत आपल्या, पोर्शन हा चुकीचा होतोय. ओके, त्यानंतर याच्याच सेंटरला आपण हा समोरचा पोर्शन बनवून घेऊयात, फ्रंटवाला. ही लाईन टोटली किती आहे, 70 mm वरती आहे. इकडे व्हर्टिकली दिलेली आहे आपल्याला 1/4, कारण इथेच दिलेलं आहे 1/4. बरेच जण म्हणाल की इकडे नाही दिलं, तर मग हे काय 1/4. तर हा कंटिन्युअस आहे ना, तर इथे तुम्ही बघू शकता हा पण 1/4चाच आहे आपला. परत इकडे जॉईन करणार आहेत आपण याला. ओके, त्यानंतर ही लाईन मी जशाच तशी इकडे मी कॉपी करू शकतोय. सिलेक्ट कॉपी कमांड, कॉपीद्वारे डायरेक्टली आपण काय करायचं, इकडे कॉपी करू शकता. आता हा पोर्शन बनवायचा आहे, हा वाला मिडल वाला. तर हा पोर्शन बनवण्यासाठी आपल्याला 2 सर्कल ड्रॉ करावे लागतील. एक 36 डायमीटरचा आहे आणि एक 20 डायमीटरचा आहे. तर इथे आपण काय करणार आहेत, याच्याच सेंटरला, याच सर्कलच्या सेंटरला आयसो सर्कल कमांडद्वारे सर्कल कमांड नाही घ्यायची आहे, आयसो सर्कल कमांडद्वारे 18चं रेडियस म्हणजे 36 डाया होईल. आणि परत आपण तीच कमांड घेतोय, आयसो सर्कल, आणि इथे आपल्याला 10 रेडियस म्हणजे दोघांचंही डायमेन्शन आपण इथे पुटअप केलेलं आहे.
ओके, आपण रेडियस पुटअप केली आहे. आता हा जो सर्कल आहे तर हा आपल्याला 30 mm नी समोर आहे, आपण ड्रॉ केला या पोझिशनला, राईट. 30 mm नी समोर घ्यायचं आहे, तर आपण कॉपी करू शकतो. आता दोघांनाही मी कॉपी करतोय आणि मागच्या साईडला हा मिडलवाला नाही आहे जो 20 डायमीटरचा आहे, तो नंतर आपण त्याला डिलीट करूयात, नो प्रॉब्लेम त्याच्याबद्दल. अँगल प्रॉपर ठेवा. ओके, अँगल चुकला आपला की तो प्रॉपरली जनरेट होत नाही. ओके, हा 30 mm चा ठेवायचा आपल्याला, 30 mm नी. आणि याला काय करायचं आहे, हा पोर्शन आता इथे पहा, इथे पण याचे क्वाड्रंट पॉइंट घ्या, टँजंट पॉइंट घेऊ नका. क्वाड्रंट पॉइंट घ्या, क्वाड्रंट. वी आर टेकिंग अ क्वाड्रंट पॉइंट, नॉट अ टँजंट पॉइंट. इथे बघू शकताय, हा इथला मधला पोर्शन आपल्याला ट्रिम करायचा आहे. आता ही लाईन तर आपल्याला दिसणार नाहीये, तर त्यामुळे इथलाही पोर्शन आपण काय करणार आहेत, ट्रिम करणार आहेत. आता ही लाईन कम्प्लिटली काय करायची, आपल्याला डिलीट करायची. तर हा पोर्शन आपण बनवलेला आहे. देन आता मिडलवाला पोर्शन बनवायचा आहे. आता हा कुठून, इथे 5 mm आहे, बरोबर आहे. तर याचा मिड पॉइंट घेतला 5 mm वरती आणि या सर्कलच्या आपल्याला या पॉइंटला नेऊन पुटअप करायचं. आता हा सर्कल का घेतला मी, इथेच का पुटअप करतोय, इकडे का करत नाहीये, कारण हा पॉइंट त्याचा बरोबर मॅच होतोय आपल्याला. होतोय का? मग या दोघांनाही काय करायचंय, आता टोटल डिस्टन्स किती आहे, आता याचा डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करावा लागेल. हा टोटल 70 आहे, बरोबर आहे. आणि इकडनं 28 दिलाय, हा पलीकडनं पण 28 असणार आहे. 28 + 28 56, 56. 70 - 56 14 येतं. म्हणजे आपण काय करू शकतो, या लाईनला इकडे पण 7 mm नी कॉपी करायचंय, इकडनं पण 7 mm नी कॉपी करायचंय. सो गो टू द कॉपी कमांड, select this one. इकडे कॉपी किती आहे, कॉपी करायचं आहे 7 नी, आणि राईट साईडलाही आपल्याला कॉपी करायचं आहे 7 नी. कारण टोटल आपल्याला किती दिलेलं आहे, 14 दिलेलं आहे, 14. आणि या जर टच होत नसेल तर याला एक्सटेंड कमांड आपल्याकडे आहेच, एक्सटेंड कमांडचा यूज करू शकता. सॉरी, ट्रिम माझ्याकडनं चुकून झालं. एक्सटेंड कमांड, EX कमांड यूज करा आणि याच्याद्वारे आपण त्याला एक्सटेंड करू शकतो डेफिनेटली. आणि हा मिडलवाला जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करायचा आहे, जो नंतर जो बनवला तो. आणि इथे काय करायचं आहे, इथे आपल्याला एक पॉइंट आपण बनवू शकतो. असं Ctrl+Z करा, चुकीचा पॉइंट घेतोय, पॉइंट त्याचा मिड पॉइंटला आला होता, आपल्याला प्रॉपर पॉइंट द्यायचे आहेत. आता याच्यामध्ये पहा, आपल्याला ट्रिम काय काय करायचं आहे. तर इथे ट्रिम पोर्शन्स, दिस वन, आणि हा पण पोर्शन आपल्याला ट्रिम होतोय मध्ये, की जो डॉटेड मध्ये दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण असे कंपोनंट बनवू शकतो. त्यानंतर आपल्याला हा पण बनवायचा आहे. इकडे हा 28 घ्यायचा आहे आपल्याला, आणि व्हर्टिकल आपल्याला जेवढा येईल तेवढा ठेवा, नो प्रॉब्लेम. आणि हा परत या पॉइंटला आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे, धिस वन टू धिस वन. ओके, आणि अनवॉन्टेड पोर्शन्स काय करायचे, ट्रिम करायचे आहेत. अनवॉन्टेड पोर्शन्स ट्रिम करायचे. तर असं पोर्शन आपण बनवू शकतो. त्यानंतर याच्यातला हा पण पोर्शन आपल्याला दिसणार नाही आहे, कम्प्लीट सर्कल इथे बघू शकता आपण जो बनवला तो. आणि याच्या आतमध्ये इकडनं 34 आणि इकडनं 14 mm वरती आपल्याला काय सर्कल आहे. तर इथे काय करायचं आहे, आपण पहिल्यांदा लाईन ड्रॉ करून घ्यावी लागणार आहे, कारण त्याचा सेंटर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. 34 आणि इकडे 14 mm, आणि तिथे आपण एक सर्कल ड्रॉ करणार आहेत. सर्कल कुठला, आयसो सर्कल, इलिप्स मध्ये ॲक्सिस अँड आयसो सर्कल. आता इथे आपल्याला प्लेन चेंज करावं लागेल, कारण प्लेन फ्रंट वरती आहे. F5 प्रेस करा, F5 प्रेस करा. F5 मध्ये आपण F5 प्रेस करून प्लेन चेंज करा. आणि याचा रेडियस काय दिलेला आहे आपल्याला, इथं दिलेला आहे 2 होल्स ऑफ 15 डाया दिलेल्या आहेत, म्हणजे 7.5 त्याचा रेडियस येईल आपल्याकडे.
डेफिनेटली बरोबर आहे. ही लाईन आणि ही लाईन दोन्ही सिलेक्ट करा आणि याला डिलीट करू शकता. इकडे पोर्शन सेम तसाच बनवायचा आहे, पण इकडे तो कंप्लीट दिसेल का आपल्याला? आता बऱ्याच जणांचं असेल की सर आम्ही मिरर करू शकतो का? तर मिरर इथे करता येणार नाहीये प्रॉपरली. बघा इथे आपण मिरर करायला जातोय तर कुठे जातोय बघा, येतोय का प्रॉपरली? तर तसं चालत नाही. इथे आपल्याला परत काय करावं लागेल, एक 34 mm ची, नाहीतर तुम्ही त्याला कॉपी करू शकता. काय करता येईल? कॉपी करता येईल. मग कॉपी करण्यासाठी आपल्याला टोटल डिस्टन्स किती आहे? 70 आहे. म्हणजे 14 mm इकडनं मायनस केला आणि 14 mm लेफ्ट साईडनी मायनस केला, तर 14 दूनी 28. 70 मधनं 28 गेले तर किती उरतात? 70 मधनं 20 गेले 50, म्हणजे 48. या ऑब्जेक्टला आपण 48 mm वरती काय करू शकतो? कॉपी करू शकतो. अँगल प्रॉपर ठेवायचा, काही जरी झालं तर अँगल चुकू द्यायचा नाहीये. 48 मी कॉपी केलंय आणि त्यातला पोर्शन काय केलेला आहे? इथे ट्रिम केलेला आहे. काय केलेलं आहे? ट्रिम करायचा आहे अनवॉन्टेड पोर्शन्स. बघू शकताय एवढं आपल्याला दिसतं. त्या याच्यानुसार आय थिंक ही लाईन मी इथे कॉपी केली होती. याचा पोर्शन आणि याचा पोर्शन्स थोडासा डिफरंट असणार आहे. इकडे आपल्याला लाईन घ्यायची आहे, जेवढी दिली आहे तेवढी. ठीक आहे, तर असं आपण त्याला बनवू शकतो. प्रिव्हियस पोर्शन नुसार आपण त्याला काय करू शकतो? क्रिएट करू शकतो. हा असा पोर्शन आपल्याला दिसेल. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? डायमेन्शन्स द्यायचे आहेत. काय द्यायचे आहेत? डायमेन्शन द्यायचे आहेत. आता डायमेन्शनमध्ये बघा इथं रेडियस 35, तर यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं इथे आपण अलाइन डायमेन्शनचा यूज करतो. बरोबर आहे, इथे अलाइन डायमेन्शन्स आपल्याला द्यावे लागतात. याचा पॉईंट घ्या प्रॉपरली. मिड पॉईंट वगैरे घेण्यापेक्षा आपल्याला याचा एक आपल्याला इथे क्वाड्रंट पॉईंट येईल. आपल्याला याची जी हाईट आहे टोटली, तर याची हाईट आपल्याला द्यावी लागेल 14. तर 114 mm ची आपल्याला याची हाईट द्यायची आहे. किंवा आपण असं पण करू शकतो की हा डिस्टन्स आपण देऊन इथे किती येतोय? हा 79 येतोय. 79 प्लस 35 असं पण आपल्याला देता येतं त्याच्यामध्ये. ओके, 79 प्लस 35 114 mm इझिली येऊन जातो. असंही आपल्याला यूज करता येईल डायमेन्शनचं. तरी बघूया आपण याचं डायमेन्शन येतोय का प्रॉपर. तो अलाइन डायमेन्शन हा प्रॉपर लागतो, त्याला लक्षात असू द्या. अलाइन डायमेन्शन हे प्रॉपर द्यावे लागतात. जसं की आता इथे मी याला डायमेन्शन दिलं, त्यानंतर इकडनं पण डायमेन्शन दिलं. ठीक आहे, आता हे डायमेन्शन आपल्याला दिसत नाही आहे. तर डी एंटर डायमेन्शन स्टाईलबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. डायमेन्शन स्टाईलमध्ये डायमेन्शनचं हाईट कसं वाढवू शकतो, म्हणजे टेक्स्टचा हाईट वगैरे म्हणतो आपण त्याला. टेक्स्ट हाईट इथे मी 5 घेतोय आणि सिम्बॉल अँड ॲरो इथे 4 ठेवतोय. बघा दोघांचंही दुप्पट केलेलं आहे, तो दिसेल आपल्याला एक्झॅक्टली. आता हा जसा इथे हॉरिझॉन्टल दिसतोय तसा आपल्याला पाहिजे. तर डायमेन्शन काय करावं लागेल आपल्याला? DIME डायमेन्शन एडिट करावे लागतील. त्याला ऑब्लिक ऑप्शन घ्यावं लागेल. याला सिलेक्ट करा, एंटर करा. हा परपेंडिक्युलर कुठे आहे? या लाईनला परपेंडिक्युलर आहे, असं आपण करू शकतो. परत कमांड घेतली आहे, ऑब्लिक सिलेक्ट धिस वन, आणि हा परत आपल्याला इकडे जनरेट करायचा आहे. तर असं आपण जनरेट करू शकतो. त्यानंतर रेडियस 5, याला मल्टी लीडर आपल्याला अप्लाय करता येईल. ॲड लीडर, इथे आपण याला लीडर देऊयात. त्याला रेडियस 35 त्याचं कॅपिटलमध्ये टाका. R कॅप्सलॉक ऑन करून R35. आता जर R35 दिसत नसेल तर MLS आपली शॉर्टकट की मल्टी लीडर स्टाईल, त्याला मॉडिफाय करूयात. आणि त्याला मॉडिफाय करून आपण जनरेट करूयात. ॲरोचं साईज आपण 4 घेतलेलं आहे. कंटेंट आपला टेक्स्टचा हाईट आपण इथे वाढूयात. 6 घेतोय इथे मी, आणि ॲरो इथे 5 घेतोय. ठीक आहे, थोडंसं आपल्याला मोठं दिसला पाहिजे तसं याचं. तसंच आपण याचं डायमीटर सुद्धा असंच देतोय. आता डायमीटरमध्ये लक्षात ठेवा, डायमीटरचं सिम्बॉल द्यायचं असेल
एक न्यू थिंग सांगतोय तुम्हाला, टेक्स्ट डायमेट्रिकलचा सिम्बॉल आपल्याला इथं येतं सिम्बॉलमध्ये, ठीक आहे. सिम्बॉलमध्ये आपल्याला डायमेट्रिकलचं सिम्बॉल येतं याच्यामध्ये. इथे डायमेट्रिकलचा सिम्बॉल टाकून तुम्ही काय करू शकता, 20 रेडियस इथे, सॉरी हा बाहेरचा 35 आहे, 20 मिडलवाला आहे, 35 टाकला, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, या कमांडचा यूज करू शकतो, ठीक आहे. तर असं आपण डायमेट्रिकलचा सिम्बॉल वगैरे पण आपल्याला टाकू शकतो टेक्स्टमध्ये. तर अशा पद्धतीनं आपण याला बनवू शकतो. तर हे होतं आपला आयसोमेट्रिक कंपोनंट आणि त्याचा आज आपण एक्झरसाइज पाहिलंय. अशा पद्धतीनं आपण काय बनवतो, आपला आयसोमेट्रिक कंपोनंट बनवले जातात. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय, ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करणार आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.